आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। पंतप्रधान मोदी उद्या एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार। संध्याकाळी 4 वाजता मोदी जनतेला संबोधित करणार। रत्नागिरीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीआधी भाजपची राजकीय खेळी। नारायण राणे आजपासून 3 दिवस जनता दरबार घेणार। चिपळूण, देवरुख, रत्नागिरीमध्ये 3 दिवस जनता दरबार। जनता दरबाराच्या माध्यमातून भाजप ग्रामीण भागातील मतदारांशी होणार कनेक्ट। राज्यामध्ये विविध बांधकामांसाठी एम-सँडचा वापर करण्याबाबत धोरण निश्चित। बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अंमलबजावणीबाबत पत्र। एम-सँड युनिट मंजुरीचे शासन अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना बहाल। सिल्लोड तालुक्यामध्ये एकाच घरामध्ये आढळले 500 मतदार। पंचायत समिती क्वार्टर परिसरामधील बंद असलेल्या घरामध्ये 500 मतदार आढळले। 500 मतदार आढळलेल्या घराला किरीट सोमय्य यांनी भेट दिली। मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा भाजप जिल्हा सचिव कमलेश कटार यांनी केला होता आरोप। राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केल्यानुसार 6 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार। 14 नोव्हेंबरपर्यंत सूचना आणि हरकती दाखल करता येणार। मातोश्रीच्या अंगणामध्ये भाजपचं शक्तीप्रदर्शन। महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयंसमूह संस्थेच्या अध्यक्षपदाचा दरेकर पदभार स्वीकारणार। कार्यक्रमाचं भाजपकडून मातोश्री परिसरात बॅनर। देवाभाऊंचं पाठबळ हे स्वयंपूर्ण विकासाचं बळ, बॅनरवर आशय। भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाची दिल्ली, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा सोडून सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना नोटीस। भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करून परत अधिवासामध्ये सोडण्याच्या आदेशाचं शपथपत्र सादर न केल्यानं न्यायालयाची नाराजी। मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याच्या निर्णयाच्या विरोधात जैन मुनी निलेशचंद्र महाराज उपोषणाला बसणार। 3 नोव्हेंबरपासून सुरू करणार उपोषण। आझाद मैदानामध्ये करणार उपोषण। 1 नोव्हेंबरपासून उपोषणाला परवानगी नाकारल्यानं 3 नोव्हेंबरपासून करणार उपोषण। पुण्यामधील गजा मारणे टोळीमधील गुंड रुपेश मारणेला अटक। रुपेश मारणेला कोथरूड पोलिसांनी मुळशीमधून केली अटक। गेल्या काही दिवसांपासून रुपेश मारणे होता फरार।